सर्वात मोठी भक्ती. दुर्गादेवी आपण बसवाला, नवरात्र येत चालली, नवरात्र आली. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक 2-3 प्रकारच्या नवरात्री सांगितलेल्या आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी ते रामनवमी पर्यंत असणारी, तिला रामाच्या नवमी निमित्त किंवा गुढीपाडव्यापासून रामनवमी पर्यंत होणारी वसंत ऋतूमधली नवमी म्हणाव तिला, वसंत ऋतूमधली नवरात्र. आणि आता जी नवरात्र आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी, त्याच्या अगोदर नवमी पर्यंत ही नवरात्र जी आहे, त्यावेळेस रामाच्या वेळेस वसंताचं आगमन झालेलं आहे. आणि आताच्या नवरात्रीच्या वेळेस दुर्गा देवी येण्याच्या टाइमला ही देवी पृथ्वीवर मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होण्याच्या टाइमला शरद ऋतूचं आगमन झालेलं आहे. म्हणून ह्या नवरात्रीला विशेषत्वानं शारदीय नवरात्र उत्सव असं संबोधन केले जाते. म्हणून आजच्या ह्या नवरात्रीला काय म्हणावं, शारदीय नवरात्र उत्सव. तसं पाहिलं तर देवी अवतरली ही कशासाठी? पुराणामधल्या कथेमध्ये आपण रममान होऊन चालू की बाबा देवी अवतरली, कशासाठी अवतरली? महिषासुराला मारण्यासाठी, चंडमुंड नावाच्या दैत्याला मारण्यासाठी, शुंभ निशुंभ नावाच्या दैत्याला मारण्यासाठी, धूम्रसेन नावाच्या दैत्याला मारण्यासाठी, रक्तबीज नावाच्या दैत्याला मारण्यासाठी. आता हे एवढे दैत्य आहेत की नाही, हे एवढ्या दैत्याला मारायचे. पण आपल्या साधू संतांनी, आपल्या संस्कृतीनी प्रत्येक सण आणि उत्सवाच्या पाठीमाग वैज्ञानिकाचा आधार भरपूर घेतलेला आहे आणि ते घेऊन लोकायला जागृती केलेली आहे. ती जागृती करत असताना ह्याच नवरात्रीमध्ये ह्याच देवीचा, त्याच रक्तबीजाचा, त्याच महिषासुराचा, त्याच चंडमुंडाचा हेच विचार न करता अद्वैत तत्वज्ञानामध्ये त्याला समाविष्ट केलेला आहे. नवे अद्वैत तत्वज्ञानच जगापाशी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग एकदम सांगा, अद्वैत तत्वज्ञान माणसाला पचल का? नाही पचत. पदार्थामध्ये आपण खात असताना सर्व पदार्थामध्ये सर्वात शक्तिवर्धक पदार्थ कोणता आहे? वा, तूप हे सर्वात शक्तिवर्धक पदार्थ. म्हणून सर्वात जास्त शक्ती आपल्याला आलीच पाहिजे, प्रत्येकाला आलीच पाहिजे. असा कोण आहे मला शक्ती नको म्हणून? कारण ज्या दुर्गा देवीचं वर्णन करताना आदरणीय पांडुरंग शास्त्री आठवले ना, 15 प्रकारामध्ये दुर्गा देवी आपल्या शरीरामध्ये वास्तव्याला आहे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. शक्ती यायची आपल्याला. कोण म्हणते मला शक्ती नको आहे? प्रत्येक जण शक्ती. मग असं करा, शक्ती प्रत्येकाला पाहिजे असेल तर मग रोज वाटी वाटी तूप प्या. जमल का? पचत नाही. तेच हिसाब आहे. अद्वैत तत्वज्ञान हे संस्कृतीचं, भारतीय संस्कृतीचं सर्वात सामर्थ्यशाली आणि शक्तिवर्धक संस्कृती आहे अद्वैत तत्वज्ञान. मग जे अद्वैत तत्वज्ञान एकनाथ महाराजासारख्या संतायला, तुकाराम महाराजासारख्या संतायला, माऊली सारख्या संतायला माहित होतं, हे अद्वैत तत्वज्ञान एकदमच लोकायला जर पाजलं, तूप खाल्यावर जशी हाल होत्या ना माणसाची, तशीच. मग तूप खाऊच नाही का? किती ते बी निसत नाही. कशा संग खाओ? कशा संग बी खा की. स्वयंपाकामधल्या प्रत्येक पदार्थामध्ये तुम्ही तूप टाकून खाल्लं की ते आपोआपच तुमच्या शरीराला पचण्याला सवय लागून जाते आणि ते सहज पचते. बरोबर आहे का? तसंच संतायला माहित होतं संस्कृतीचं अद्वैत तत्वज्ञान माणसाला कळत नाही, म्हणून संतांनं अतिशय सोप्या भाषेमध्ये त्या अद्वैत तत्वज्ञानाला एक विचाराचा आणि सोप्या भाषेचा ठपका दिला
आणि त्याच भाषेच्या आधारे सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. एकनाथ महाराज त्या सांगताना त्याला भारुड रूपामध्ये प्रगट केलं. भारुड रूपामध्ये बघा ना, एरी लोकांना पसंत नव्हतं. आता पहिला आम्ही लहान होता तो असं ते आपल्या गावामध्ये होते, ते दूर दूरचे भजने यायचे आणि दुरून भजने आल्यावर त्याला जर भारुड करा म्हणलं तर कीर्तनाला लोक कमी राहायचे आणि भारुडाला का? कारण त्या भारुडामध्ये मग ते सोंग काढवायचं, साड्या नेसायच्या, बाईचं रूप घ्यायचं, ते लाचायचं, समजा करून दाखवायचं. पण त्याच्या पाठीमागचा हेतू काय होता की हे सोप्या भाषेत जनसामान्याला पोहोचिता आलं पाहिजे, कळालं पाहिजे. त्याच न्यायानं एकनाथ महाराजांनी आजच्या अभंगाद्वारे जी देवी अंतकरणामध्ये शरीरामध्ये वास्तव्याला आहे, जगामध्ये वास्तव्याला आहे, त्या देवीचं महत्व काय आणि त्या देवीनं आपल्याला काय करता आलं पाहिजे, जीवाला जीव न राहू देता तीच चैतन्य शक्ती अद्वैत तत्वज्ञानाच्या माध्यमातून जर आपल्याला कळाली तर जीवाला शिव होता जमतय, असा सहज भावार्थ महाराजांनी याद्वारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. दिवस आणि 9 रात्र, हे 9 दिवस 9 रात्र ती देवी ह्या दैत्याचा नाश करता 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 9व्या दिवशी ती विजय प्राप्त करते आणि 10व्या दिवशी साजरा केला जातो तो दसरा. 10व्या दिवशी दसरा प्रत्येकाला साजरा करायचा आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक 10वा दिवस आहेच. ज्या माध्यमातून साधू संतांना सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा ही देवी पहिल्या दिवशी बसली, तसं पाहिलं तर दुर्गा देवीचे 9 दिवसाचे किती नाव आहेत? 9 नाव आहेत. पहिल्या दिवशी कालचा दिवस कोणचं नाव? शैलपुत्री. आजचं नाव कोणचं? ब्रह्मचारिणी. उद्याचं नाव चंद्रघंटा. दुर्गा मंडळाच्या महिलांना विनंती आहे, दुर्गा देवी बसताना हे माहित असलं पाहिजे तुम्हाला. दांडिया खेळापुरती बसू नका. 3ऱ्या दिवशीची चंद्रघंटा, 4थ्या दिवशीची कुष्मांडा, 5व्या दिवशीची देवी स्कंद माता, 6व्या दिवशीची कात्यायनी, 7व्या दिवशीची कालरात्री, 8व्या दिवशीची महागौरी आणि 9व्या दिवशीची सिद्धिदात्री. त्याच्यात बी विशेष आणखीन असं आहे की प्रत्येक दिवशी देवीला वेगळ्या प्रकारचा नैवेद्य लागत असतो. प्रत्येक दिवशी वेगळा होतो. कालचा दिवस गेला, कालच्या दिवशी गावरानी गाईच्या तुपाचा नैवेद्य लागत होता. कालच्या दिवशी पहिला दिवस होता. आता तशा पाहिलं तर गावरानी गाईच राहिल्या नाहीत. त्या राहिना गेल्यात म्हणून तर आपल्या सरकारनं सध्या तिला राज्य मातेचा दर्जा दिलाय. अख्ख्या महाराष्ट्रात हुडकिल्या तर 46 लाख गाई आहेत म्हणून गावरानी. गावरानी गायीच्या तुपाचा नैवेद्य कालच्या पहिल्या दिवशी. आजच्या 2ऱ्या दिवशीचा नैवेद्य देवीला दाखवावा लागत होता पंचामृत आणि साखर. आजचा 2रा दिवसाचा. उद्याचा नैवेद्य दुधाच्या पदार्थाचा दाखवायचा. कोणते दाखवा? पण दुधाचा पदार्थ. परवाच्या दिवशी 4थ्या दिवसाचा नैवेद्य कुष्मांडा देवीला मालपुवा आवडते. मालपुवा आपण खाल्लेला आहे कधीतरी? कधी? जन्माष्टमीला. हे मालपुवा हे 4थ्या दिवसाच्या देवीला नैवेद्य तिला आवडते म्हणून. हे तुम्ही केलं पाहिजे तर ती देवी प्रसन्न होती. आपले तेवढ्या पुरतं आणून नैवेद्याला दाखवायचा आणि समजा लेकराला वाटायचा. 5व्या दिवशीच्या देवीचा नैवेद्य कोणचंही फळ आणून अर्पण करा. कोणचंही फळ आणून अर्पण करायचं 5व्या दिवशी. 6व्या दिवशीच्या देवीला दुधी भोपळा आणि मधाचा नैवेद्य आवडतो. 6व्या दिवसाचा लिहून घ्या लावती. 7व्या दिवसाच्या देवीसाठी नैवेद्य आवडतो. ती जी 7व्या दिवसाची आहे ना, काल रात्री, तिला गुळापासून बनलेला पदार्थ आवडतो. 8व्या दिवसाच्या देवीचा नैवेद्य नारळापासून बनलेला. नारळाचे लाडू बनवा, नारळाचं बनवा, काही बी बनवा. आणि 9व्या दिवशीच्या देवीला मग त्याच्यामध्ये तुम्ही खीर, हरभऱ्याची कोणचं बी भाजी,
पुरी काय बी ठेवा 9व्या दिवसाच्या देवीला, हे 9 दिवसाचे नैवेद्य आहेत. नैवेद्य त्याच 9 दिवसाच्या देवीला उपमा देत असताना नाथ महाराजांनी एका अभंगात सुंदर वर्णन केलेलं आहे की बा तुम्ही 9 देवीच्या 9 रात्र उत्सव आपण साजरा करायचा आहे, पण परमार्थ करत असताना 9 देवीचा 9 रात्रीचा उत्सव साजरा केला जातो. पण कसा केला जातो? नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र श्रवण कीर्तन नामस्मरण अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन पादसेवन अशा 9 प्रकारच्या भक्ती आपण जर परमार्थात करत राहिलो, 9 प्रकारच्या नाही घडत, नन करायची गरज नाही, घडतच असते. तर पहिली भक्ती दाखविली श्रवण. ही 9 प्रकारची जर भक्ती केली आपण, श्रवण जरी निस्त केलं, तर त्याच्यामध्ये सांगितलं एकनाथ महाराजांनी की पहिली देवी सांगितली तुमच्या माझ्या शरीरामध्ये एक चैतन्य शक्ती वावर आहे. देवी हिचं नाव काय की ह्या शरीरात, कारण दासबोधात ते तरुण आले, जे जे पिंडी ते ते ब्रह्मांडी, पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वाचा पिंड शोधावा, राहो राहो शोध घ्यावा परांतराचा. शरीराचा शोध घेतल्यावर कळतंय. तर असं पाहिलं तर शरीराचा शोध आपल्याला एकट्याला घेणं होत नाही, आपण घेऊ शकत नाव. जितका ब्रह्मांडात पसारा आहे तितका शरीरातही पसारा आहे. ब्रह्मांडाच्या पसाऱ्याचं काय बघायची गरज, काय बघायची गरज नाही. आपण गणपतीच्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं की आता आपल्याला एक दिवस आपला आहे, उत्तर ध्रुवाकडे जा बरं तुम्ही, 6 महिन्याची रात्र आहे, 6 महिन्याचा दिवस आहे. आणि आपली ही पृथ्वी सोडल्यावर कितीतरी ब्रह्मांडन, कितीतरी पृथ्व्यान, कितीतरी आकाशगंगा एवढा पसारा आहे की नाही. त्याच्यामुळं त्याचा शोध घेण्यात आपण काही पुरू शकत. मग आपण शोध कशाचा घ्यायचा आहे? शरीराचा. पहावे आपणाशी आपण ठाईच बैसोने कराई ठाईच बैसोने कराई कचित ठाईच बैसोने ठाईच बैसोने आवडे अनंत वनांतरा आवडे आनंद आवडे आनंद त्याच्यात वेळ घालू नका. काय करा? ठाईच बैसोनी कराई कचित. कारण जी चैतन्य शक्ती तुमच्या माझ्या पिंडात वावराल्या तिचा शोध घ्यायचा आहे. आणि तिचा शोध येरीच लागत नाही. आपल्या कसं आहे बघा, घरामध्ये जर कालवा कालव असेल, घरात जर कालवा कालव असेल, आपल्या एक इकडे म्हणाले, एक इकडे म्हणाले, एक इकडे म्हणाले, घरात 5-6 माणसं, एकाची दिशा पूर्वच आहे, एकाची पश्चिम आहे, एकाची उत्तर आहे, एकाची दक्षिण आहे, एकाची आग्नेय आहे, एकाची नैऋत्य आहे. तर त्या घरामध्ये शांतता राहील का? नाही राहत.
तसं आपलं शरीर बी एक घर आहे आणि शरीरामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, संशय, चिंता, आळस, निद्रा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला गुणानं बसू द्यायला तयार नाहीत. आणि ह्या शरीर रूपी घरामध्ये जीव नावाचा एक अंश वास्तव्याला आहे. जे जीव ह्या शरीरामध्ये आलाय ते जीव ह्या शरीरात आल्यावर त्या जीवाची मागणी आहे, त्या चैतन्य शक्तीला मागणी आहे जीवाची. नाथ महाराजाला माहित होते ह्या जीवाची त्या चैतन्य शक्तीला मागणी करताना नाथ महाराजांनी सांगितले, देवा मी 9 प्रकारच्या परमार्थामध्ये 9 प्रकारची भक्ती करता करता शेवटची भक्ती कोणची? आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती आहे. तर त्या शेवटच्या भक्तीसाठी मी शेवटची भक्ती करीन आणि पंचमहाभूताचा तुला रोडगा होईल, ही मागणी अभंगाच्या पहिल्या चरणात केली. सत्वर पावग चैतन्य शक्तीला, त्या चैतन्य शक्तीचा वावर आहे. ऐका, चैतन्य शक्ती आपल्या हृदयात पूर्ण परिभ्रमण चाललंय. पण तुम्हाला सांगतो, माणसाचं शरीर जर समाधानी असेल आणि मनाकडे समाधानी वृत्ती जर असेल तर माणसाकडे विकार सुद्धा कोणचे येत नाही. आपल्या पाठीमाग विकार का लागते? आपल्या पाठीमाग चिंतन नाही, चित्त आहे. काय चिंता आहे? चिंतन नाही तर काय चिंता आहे. प्रत्येक गोष्टीचा उहापोह जर केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दुश्चित आहोत, उदासीन आहोत. आपल्याकडे ज्ञान नाही, अज्ञानाचा भरणा जास्त आहे आणि प्रत्येक गोष्टीमुळे आपण कमकुवत होत चाललो. मनानं कमकुवत आहोत. पांगू झालो देवा नाही हात ना पाय, अन बैसलो जयावरी सैराट ते जाय. खेटीता कुंप काठी कुंप डरडी नसाय, आधार नाही कोणी मज बाप ना माय. ती चैतन्य शक्ती अनादी कालापासून वास्तव्याला आहे, त्याही ब्रह्मांडामध्ये वास्तव्याला आहे. आली नाही अशातला भाग नाही, फक्त आपल्याला तिचा भाग कळणं वेगळं आहे. ती कधी सगुण होऊन आली आणि कधी कधी निर्गुण म्हणून अहोरात्रच आहे, पण ती कधी सगुण म्हणून बी आली. कशी आली? सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया, कोल्हाटीन खेळाया. अंगात येईल बरं कुणाच्या. एकनाथ महाराजाच्या ह्याच्यामध्ये आहे. कशासाठी आले ही? कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. कधी कधी येणं झालं तिचं, आला निर्गुणाचा गडी, सोहम शब्दे दौंडी पिटी, चैतन्याची उघडोनी दृष्टी, चला जाऊ पहावया. कशाची दृष्टी? चैतन्याची उघडोनी दृष्टी. कारण प्रत्येक माणसाला ती दृष्टी आहे, फक्त आपल्याला ह्या दृष्टीमुळे ती दृष्टी अनुभवायला येणार. कारण समर्थाने एका मनाच्या श्लोकात दिले बघा, जया पाहता चर्मचक्षीन लक्षे, जया पाहता ज्ञान चक्षीन रक्षे, जया पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधून पाहे. कारण ज्या देवाबद्दल जाणीव होण्यासाठी आपल्याला ह्या चर्मदृष्टीची म्हणजे डोळ्याची गरज नाही, तर चैतन्याच्या दृष्टीची गरज आहे. आणि ती दृष्टी जर आपल्याला मिळाली तर त्या सगुण गुणमायेचं रूप, त्या देवीचं रूप अनुभवायला येते. पण त्या अनुभवायला येण्यासाठी ती साक्षात प्रगट आहे, पण जीव दशेतच का खितपत आहे? आता तुम्हाला सांगतो थोडं. ह्या जीवाला आडवं येणारे जे काही संकट आहेत
त्या संकटातलं सर्वात मोठं आणि सर्वात बलिष्ठ संकट जे आहे त्याचं नाव आहे दंभ. त्याचं नाव काय? दंभ. एकनाथ महाराज आता दंभ म्हणजे काय? दंभ म्हणजे काय? ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगायला बघा. सासरा माझा गावी गेला तिकडच खपू दे त्याला. दंभ म्हणजे सासरा, जीवाचा सासरा कोण आहे? दंभ आहे. दंभ आहे हे मी म्हणणार गेलो. एकनाथ महाराज सांगाले नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा धरोनी पोटी मागेन ज्ञान पुत्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा आणि दंभ सासऱ्या करीन कुपात्रा आईचा जोगवा जोगवा मागेन. दंभ नावाचा सासरा आहे. कुणापाशी नाही दंभ? प्रत्येकापाशी आहे. प्रत्येकापाशी दाखीत नाहीत माणूस. फक्त त्याच्यातून जातय माणूस, त्याच्यातून जातय ते प्रत्येकापाशीच दंभ आहे. आमच्यासारख्या महाराज लोकांपाशी आहे, भजनेकऱ्यापाशी आहे, श्रवण करणाऱ्या लोकांपाशी आहे, गरीबापाशी आहे, श्रीमंतापाशी आहे. प्रत्येकापाशी बसला आहे ते दंभ. आणि हे दंभ नावाचा विकार कसा आहे ते कुणाला पुढे जाऊ द्यायला तयार नाही. त्या दंभाची एक व्याख्या सांगताना माऊलीनं सांगितली, जेने सत्याचा भोगसा पाडिला मग असत्य तृणकुटा भरिला तो दंभुरुडविला जगी इही. कयाला म्हणायचं माऊली दंभ? कयाला म्हणायचं? त्याने उदाहरण दिलं. दंभ म्हणायला आणखीन एक सोप्या भाषेत त्याने उदाहरण दिले. शहाण्या माणसाचं उदाहरण दिले. एखादी गाय जनली आणि गाय जनल्यावर सहज वासरू मरून गेलं. गायीच्या देखत वासरू मेल्यावर हुशार माणसं काय करतात? हुशार माणसं त्या गायीचं दूध निघावं म्हणून त्या वासरासारखाच एक कंसाचा नाही तर कंस ह्याचा गवताचा बरोबर पुतळा तयार करतात वासरासारखा आणि त्या वासराच्या अंगावरचं कातड कापून त्याला लावतात. कातड कापून त्याला लावतात आणि ते वासरू गायीच्या समोर गेल्या गेल्या त्या गायीला पाना फुटत असते आणि मग गाय आपोआपच दूध देत्या पनिसत्या. हे मी सांगणार गेलो. माऊलीने वर्णन केले. पै वासुरवाचा भोकसा, पै वासुरवाचा भोकसा जैसे ठेवो गाईच्या कासा. तसलं वासरू गायीपाशी ठेवलं. तिच्या पुढे सांगाले उगाना घेती क्षीररसा बुद्धिवंत म्हणाले. हुशार माणसं त्या पद्धतीनं त्या गायीचं दूध काढायला बघते. त्याचं नाव आहे दंभ. तर हे दंभाचं विशेष प्रकार सांगताना माऊली सांगतात की काही माणसं लोकायला काही मागत नसतात. आता समजा काही महाराज आहेत लोकाला काही मागणार पण बाजून मात्र अमाप संपत्ती गोळा करतात. जे असतंय ते दाखवित नाहीत आणि जे नसतंय ते केल्याशिवाय राहत नाहीत. त्याचं नाव आहे दंभ. दंभ. आणि समजा जगामध्ये काय जास्तीत जास्त धोका ह्या दांभिकपणामुळेच आहे. कारण भक्तीमध्ये सर्वात मोठं सोंग कोणचं आहे? दांभिकतेचं सोंग आहे. आणि हे दांभिकतेचं सोंग माणसाच्या जीवनात आडवं येत असते. एक गाडगे बाबाच्या जीवनात घडलेली कथा आहे. गाडगे बाबा गावोगाव फिरत असत, रस्ते झाडत असत, लोकांना स्वच्छतेचा संदेश देत आणि लोकांना सांगायचं झाडा स्वच्छता ठेवा, घरात स्वच्छता, दारात स्वच्छता, गावात स्वच्छता, मनात स्वच्छता. समजा लोकांना सांगायचे. म्हणून महाराष्ट्र सरकारनं गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबविलं. तत्कालीन गृहमंत्र्यानं तुम्हाला सांगतो ते एका गावामध्ये कीर्तन करायला एका दिवशी उतरले. कीर्तन करायला उतरल्यावर रोज लोक गाडगे बाबा आले म्हणून पोहायचे. गाडगे बाबा योगायोगानं एकाच गावात 3 दिवस मुक्काम पडला आणि 3ही दिवस गाडगे बाबाचा मुक्काम त्या गावात असल्यामुळं रोज कीर्तन रोज कीर्तन. आता आज जेवढी पब्लिक तुम्ही इथं आहे
उद्या एवढी येईल अशी काही गॅरंटी नाही. पहिला दिवस गेला लोक भरपूर आले, दुसरा दिवस गेला लोक भरपूर आले, आणि योगायोगानं तिसऱ्या दिवशी गाडगे बाबाचं कीर्तन. पण त्याच दिवशी गावामध्ये एक साधू माणूस आला. साधू एवढा वयोवर्धंत पोरद्ध होता की त्याचे केस लांब सडक वाढलेले केस, पायाच्या नकाला टेकणारे त्याचे केस. त्याचे दोन शिष्य, त्याचे दोन केस एकीकून एक धरायचा, एकीकून एक धरायचा. आणि ते साधू गावामध्ये लोकांच्या उड्या पडल्या. लोकांच्या उड्या पडत नाहीत का? लोकांच्या उड्या कुठे पडतात बरं? ते एका पिक्चर मध्ये गाणं होतं बघा, बघा बघा कसं हे कलियुग आलं. किंवा आणखी एक गाणं होतं काय, माणसापरीस मेंढरवरी. माणसाच्या उड्या कुठं पडत नाहीत, काही सांगायचं म्हणा, पडत्यात. त्या साधूला बघल्या बघल्या लोक लागले, लय मोठा बाबा आहे, लय मोठा बाबा आहे. दोन्ही कोण केस लांब धरून बसलो एका ठिकाणी. त्याच्या पुढी ते बाबा काही बोलायला तयार नव्हता, पण लोक पाया पडाले, त्याला दक्षिणा द्यायला. भरपूर संपत्ती त्याच्यापाशी पडून. माग एकदा आपल्या गावामध्ये एक साधू महाराज तसला झाला बघा. कुणाच्या अंगठ्याच घेऊन गेला, कुणाच्या त्याला पैसेच घेऊन गेला. ते काय त्याची ते काय काहीतरी राखाडून दाखवायचे, ते मस्त घेऊन गेलं. तसा साधू महाराजाला गाडगे बाबा म्हणले, आज कीर्तनाला कोणीच आलं नाही, काय झालं? काही दोन चार जे आलते की नाही ते सांगू लागले. म्हणले गावात लई मोठा साधू माणूस आलाय आणि लई मोठा चमत्कारिक आहे, लई मोठा बाबा आहे. म्हणल्यावर तिकडे गेले समजे. मग गाडगे महाराज म्हणले, आपलं तरी तर काय काम आहे, आपण बी तिकडेच जाऊ, ऐकूत म्हणले त्या बाबाचं. गाडगे बाबा असतील, तुकाराम महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, ह्या लोकांना लोकांवरची अंधश्रद्धा बाजूला केल्या. लोकांना अंधश्रद्धेत फसू दिलं नाही. गाडगे बाबाही गेले कीर्तनाला. त्या साधू बाबा ते काय आता कीर्तन करते, फक्त लोकांना यायच्या, पाया पडायच्या, आपल्या पदरची संपत्ती द्यायची, त्याला दान करायची आणि सांगायचं बघा. ते शिष्य दोन सांगायचे, बघा बाबा लई दिवसापासून आहेत, लई दिवसापासून बाबा आहेत, आताचे 90. लोक म्हणायचे किती वर्षाचे, किती वर्षाचे 90? म्हणले 100. अरे 100 कशाचं घेऊन बसलास? आता कोणतं युग चालय? कलियुग. तुम्हाला माहित नाही म्हणले त्रेतायुगातले आहेत. लोक म्हणले रामाच्या युगातले आहेत की काय? मग रामाच्या लग्नामध्ये बाबानं तूप वाढले. गाडगे बाबाला पसंत नव्हत्या ह्या गोष्टी. गाडगे बाबा समोर गेले. समोर गेल्या म्हणले, खरं काय म्हणले, रामाच्या लग्नामध्ये तूप वाढलं हे ना? बाबाही म्हणले, मग रामाच्या लग्नात मीच तूप वाढायला होतो म्हणले पंक्तीला. गाडगे बाबानं हात उचलला आणि एक रट्टा दिला. म्हणले बदमाशा, किती दिवसापासून हुडकालो म्हणले तुला. ते म्हणे कशाला? म्हणला त्या पंक्तीला मी बी बसलो होतो, समजायला वाढलास पण मला वाढलास का? त्या बाबाची पूर्ण भोंडच जिरली, काही राहिलं नाही. बाबाचा वचपा काढला का? कारण अज्ञानामध्ये फसलेल्या लोकाला ह्या दांभिकपणा, भक्तीमध्ये हे दांभिक सोंग दाखवणाऱ्या लोकांना बाजूला करणारे संत आहेत. बाजूला करणारे संत आहेत. कधीच चमत्कारामध्ये फसू दिलं नाही, कधी चमत्कारात फसले नाहीत. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला मी. गाडगे बाबा प्रवास करताना अमरावती पशी एक स्टेशन आहे बघा. त्या स्टेशनचं नाव आहे बडनेरा. बडनेरा स्टेशन आहे. हा, त्या बडनेरा स्टेशन पशी गाडगे महाराजाचा सहज त्या प्लॅटफॉर्मवर बसले होते. चौक लोक आले आणि त्याच असं होतं की चरैवेती चरैवेती चलत राहायचं प्रत्येक गावला. गाडी लागली एकदम. गाडीनं शिट्टी दिल्या गाडगे बाबा पटकून सावध झाले आणि त्या गडबडीमध्ये काय झालं, गाडगे बाबाच्या पायामधल्या चपला तिथंच राहिल्या. चपला तिथंच राहिल्या गाडगे बाबा निघून गेले ट्रेननं. आणि निघून गेल्यावर त्या चपल्या तिथंच राहिल्या. गाडगे बाबाला मग लक्षात आलं की आपल्या पायातल्या चपल्या राहिल्या म्हणजे. निर्द्वंद्व निशंक विचरता मही सुखानंद हृदय स्थिरावल. 15 दिवसाला योगायोगानं वडनेरा स्टेशनवर गाडगे महाराजाचं येणं झालं. आणि येणं झाल्यावर 15 दिवसाला जिथं गाडगे बाबा पहिले बसले होते 15 दिवसाच्या पूर्वी, तिथंच गाडगे बाबाच्या चपल्या होत्या. लोक चौकून बसले होते. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, भजन करत. का 15 दिवसापासून? का गाडगे महाराजाच्या चपला आहेत.
आणि 15 दिवसापासून चपला तिथंच राहिल्या. नवल झालं, गाडगे महाराजाला सांगू लागले, बघा 15 दिवसापासून गाडगे महाराजा त्या चपला आहेत म्हणूनच राहिल्या, नाही तर दुसऱ्याच्या राहत नव्हत्या. गाडगे बाबाला कळलं, गाडगे बाबा आले आणि त्याला म्हणले, वेडे हो, माझ्या चपला आहेत म्हणून 15 दिवसापासून राहिल्यात, दुसऱ्याच्या राहत नव्हत्या, ह्या भ्रमामध्ये राहू नका, हे चमत्कार नाही, थोडं चपलाकडे चांगलं बघा म्हणले कसे आहेत. लोक म्हणले काय झालं, चांगलं बघा म्हणले. त्याच्यामध्ये एक 8 नंबरची होती आणि एक 9 नंबरची होती. आता एक त्याला काय म्हणा आपल्या भाषेत, धनी टाक ना आणि चोर नाही ना. म्हणले बघा म्हणले 8 नंबरची 9 नंबरची कशाला नेते म्हणे, ते काय कामाचे नाही म्हणून राहिल्यात म्हणले, ते काय गाडगे बाबाच्या आहेत म्हणून राहिल्यात का. म्हणजे लोकायला चमत्कारामध्ये फसू दिलं नाही म्हणून साधू संतांना दंबाचा वापर केला नाही, पण साधू संतांपेक्षा वेगळ्या विचारानं चालणाऱ्या माणसाने दांभिकतेचा वापर केला. हे जे दंभ नावाचा सासरा जीवाला आडवा गेला, आडवा. किती फसवेगिरी आहे जगामध्ये, आपल्या शरीरातही फसवेगिरी आहे. काय झालं बघा, एका गावामध्ये एक निरपेक्ष महात्मा आला आणि निरपेक्ष महात्मा आला की लोक म्हणले, बघा महात्मा लय निरपेक्ष आहे, साधू लय निरपेक्ष आहे आणि काही घेत. बरेच लोक म्हणतात बघा, आमचा बाबा काही खात नाही. म्हणले मग कशावर राहतय, काही नाही म्हणले, दिवसात फक्त 3 टाइम दूध पिते. दूध पिल्यावर कमी आहे. ह्या जगामध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या शरीरामध्ये अन्नमय नावाचा कोश आहे आणि शरीर अन्नाशिवाय चलत नाही. अन्न जर नसेल तर शरीर चलत नाही. ज्या दिवशी हे शरीर या इहलोकाची यात्रा संपतय आणि त्या चित्तेवर ज्या दिवशी ते पेटतय की नाही, त्या दिवशी ह्याच्यामधला अन्नमय कोश संपलेला असते. तिथून पुढे फक्त ते 4 कोश त्याच्यासोबत जातात. कोणचे कोणचे, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि विज्ञानमय कोश. हे तिकडे जातात. फक्त हे जाते ते अन्नमय कोश संपत. मग तुम्हाला सांगायचंय की ज्या शरीराच्या माध्यमातून आपल्या शरीरानं हे दंभ किंवा बाबा निरपेक्ष आहे, लोकांना सांगू लागले, लोक गावाच्या बाहेर मोठा साधूवाला निरपेक्ष आहे, कुणाकडून काही घेत नाही आणि कशाला काही हात लावत नाही. बऱ्याच लोकांची वाहवा झाली, लोक तिच्याकडे जाऊ लागले, म्हणले महाराज कशाला हात लावाय तयार नाही. तुमच्या आमच्यासारखा एक साधा भोळा माणूस नेटकाच रिटायर झाला होता आणि त्याला वाटलं बाबा आता घरी कोणी नाही, आपण रिटायर झालो नोकरी करून, म्हणले एकदा 4 महिने चारोधामची यात्रा करावं. चारोधामची समजा भारतामध्ये हिंडून यावं, पण मोठं मुश्किल तवाच्या काळामध्ये म्हणला हे आपल्याला हिंडावंच लागतंय, पण घरची संपत्ती घरचे पैसे कुणापाशी ठेवावं. सध्याच्या घडीला आपल्यापाशी 50,000 रुपयाची कॅश आहे, कुणापाशी ठेवावं. आणि विश्वास असते बरं, समाजामध्ये वावरत असताना अशा लोकांवर माणसाचा विश्वास असते. त्याला आठवलं की गावाच्या बाहेर मोठा साधू आहे, ते काही घेत नाही कुणाचं, आणि असं करू आपण चारोधामची यात्रा करून येजेपर्यंत हे पैसे कुणापाशी ठेवावं. त्याच्यापाशी पैसे घेऊन गेला त्या साधू बाबाकडं आणि गेल्याच्या नंतर म्हणला, बाबा मी चारोधामची यात्रा करायची आहे, माझं आयुष्य गेलं, 60-62 वर्ष झालेत, कसं ते फिरून यावं, पण एक अडचण आहे. बाबा म्हणले, काय अडचण आहे. काय नाही म्हणले, माझ्यापाशी जे पैसे आहेत ते पैसे कुणापाशी ठेवा, तुमची आठवण झाली आणि हे पैसे तुमच्यापाशी ठेवा असा माझा विचार आहे. ते बाबा तिकडून म्हणाला, मैं पैसे को हात नाही लगाता. बाबानं सांगितलं, मैं पैसे को हात नहीं लगाता, अगर रखने का है बाजू में एक खड्डा खोद लो और उसमें डाल दो. त्याला आणखी विश्वास पटला. त्याचं म्हणणं, हात जे माणूस लावाय तयार नाही ते कशाला चोरी करेल ह्याची. बाजूला त्यानं खड्डा खणला, आपल्या हाताने ते डब्बा ठुला पैशाचा आणि त्याच्यावर माती टाकली. जावा बेटा आप चारोधाम की यात्रा कर लो. चार धामची यात्रा करून आल्याच्या नंतर पहिला मुक्काम त्यानं पहिल्या दिवशी आधी त्या बाबापाशी गेला. म्हणले, बाबा 4 महिन्याखाली मी तुमच्यापासून गेलतो, चारोधामची यात्रा झाली, तुमची कृपेनं नंबर 1 ची यात्रा झाली आणि माझी जी संपत्ती आहे तुम्ही ठेवलेली, तुमच्यापाशी ठेवलेली, ती मला परत द्या. ते बाबा म्हणला, मूर्ख, मैं पैसे को हाथ नहीं लगाता, कहाँ रख दिया तूने, ढूंढ लो उधर. ते खड्डा त्याला माहित होता किती आहे, तिथं जाऊन खड्डा बघायला गेला. खड्डा काय झाला, खड्ड्याला खड्डा राहिला, पैसे नाहीत, काही नाही. त्याला कळालं बाबानं फसिलंय. साक्षीदार नाही, पुरावा नाही, काहीच नाही. खाली मान घालून जाऊ लागलं.
एक श्रीमंताची बाई हुशार महिला त्याला भेटली, म्हणली काय झालं दादा, म्हणली दिवसापासून तुम्ही दिसना गेला, कुठे गेलता? त्यानं सांगितलं चारोधामला गेलतो, पण असं काऊन आज एकदम दुःखी चेहरा झालाय तुमचा? त्यानं समधी घडलेली हकीकत सांगितली. बाई हुशार होती आणि तिला सांगितलं, म्हणले काही हरकत नाही, तुमचे पैसे मी भेटून देते. म्हणले कसं? मी फक्त सांगल तसं करा. काही नाही म्हणले, आता मी बी त्या साधू महाराजाकडे जाते आणि त्या साधू महाराजाला काय म्हणते ते नीट फक्त ऐका. फक्त तुम्ही मात्र त्या खोली झोपडीच्या बाहेर उभा टाका आणि ज्या वेळेला मी या म्हणलं की त्या वेळेला यायचं. नौकरदाराला सांगितली, तू बी बरोबर तयारीत. श्रीमंताची बाई होती, तिनं काय केलं, 3 लाख रुपये नगदी कॅश आणि 2 लाखाचं सोनं अंगावरचं, 5 लाख रुपये घेतले आणि साधू महाराजाच्या झोपडीमध्ये गेली. म्हणले बाबा, माझा एकुलता एक भाऊ होता, म्हणली माहेराहून निरोप आलाय, भाऊ हरपलाय म्हणून, मला भावाला हुडकाय जायचं. म्हणले कुठं हरपलाय की काय नाही की? साधू महाराज मला जावं बेटी, नाही एक अडचण आहे. म्हणली काय अडचण आहे? काय नाही म्हणले, माझ्यापाशी हे 3 लाख रुपये नगदी आहे, इथं 2 लाख रुपयाचं हे सोनं आहे आणि आता इथं ठेवायला कोणीच नाही, तुमच्यापाशी ठेवावं असं म्हणाले. मैं पैसे को हात नाही लगाता उधर रख लो असं म्हणल्या ते बाहेर जे उभा होतं की नाही पहिलं, ते आलं आणि त्या बाईला म्हणू लागलं, म्हणला मावशी काय बी करा म्हणला, कुठेही पैशाला आग लावून टाका म्हणला, पण ह्याच्यापाशी ठेवू नका म्हणला, म्हणजे 50,000 दिले नाहीत म्हणला, असंच मी बी ठेवून गेलतो. त्यावेळेस ते साधू हुशार होतं, ते म्हणला, मूर्ख तुझे मालूम नाही, तूने कहा रख दिए, तू कहा ढूंढ रहा है? त्यानं म्हणला तिथंच बघलो. म्हणला तू जागा चुकलास म्हणला, तिथं पैसेच नाही, तुझे पैसे इथं आहेत खन म्हणला. कारण त्याला माहित होतं साधूला, आता जर ह्याला आपण 50 दिले तर पुढले किती आलेत? 5. त्या साधून ठेवलेली जागा दाखवली, खणलं फुटभर की त्याच्यामध्ये डबा सापडला, ह्याच्या 50,000 भेटल्या. ह्यानं खुशीनं बाहेर निघाल्या. त्या बाईचा नौकर वर मागून ओरडतच आला, म्हणले मा बाई, घरून निरोप आलाय माहेराहून, तुमचा भाऊ सापडला. म्हणल्या साधूचा चेहरा जे उतरला, बाई बी हसत गेली, पहिला माणूस बी हसतच गेला आणि ह्या साधूच्या बाजूला 2 शिष्य उभा होते, ते गालातल्या गालात खतखत हसालेत. ते साधू म्हणला, मूर्ख तुम क्यों हसे? ते 2 शिष्य म्हणले, ओ पहिला आदमी क्यों हसा? ते साधू म्हणला, उसका उसको मिल गया इसीलिए हंसा. ते म्हणले, ओ भाई क्यों हंसी? वो उनका काय म्हणे, उनका भाई मिल गया इसीलिए हंसा. ते साधू म्हणला, आप बोलो तुम क्यों हंसे? हम इसीलिए हंसे, वो भी गया आणि ये भी गया. असंच आहे हो, हे तेच नव आपलं आहे. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये दांभिकता आहे, समाजामध्ये दांभिकता आहे, आपल्या येण्याची किंमत राहत नाही आणि जाण्याचीही काही मागमूस विचारू नका. एकनाथ महाराजाला ते माहित होतं. एकनाथ महाराज म्हणले, दंभ नावाच्या सासऱ्याला तिकडच खपू दे दुसऱ्या चरणामध्ये. सासरा जीव बघत नाही. प्रत्येक विचार कशाचा आहे? शरीराचा विचार आहे. तुमचा असेल, माझा असेल, प्रत्येकाचा विचार कशाचा असेल? शरीराचा विचार आहे की नाही? शरीर कुणाचं? तुकाराम महाराज म्हणाले, 5 भूताचा अनिला उसना, शेखी ज्याचा त्याला देणे लागे, देह काळाचे धन. पंचमहाभूताचा गोंधळ केला. कशामध्ये केलाय? एका ठिकाणी. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला विचारतो मी, पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, पाणी असल तर जमीन राहत्या का? पाणी जास्त झाल्यावर जमीन खाली जात्या, पाणी वरी येतंय, जाऊ द्या. पाणी आणि अग्नी एका ठिकाणी राहते का? नाही, जाऊ द्या. अग्नी आणि वारं आणि पाणी आणि जमीन एका ठिकाणी राहते का? नाही. अग्नी आणि पाणी आणि वारं आणि आकाश एका ठिकाणी. बघा मग ज्या अर्थी आपल्या शरीरामध्ये एका ठिकाणी आहेत, एका ठिकाणी आहेत म्हणून ह्याच्यामधला गोंधळ केलाय.
पंचमहाभूताचा गोंधळ केलाय आणि निस्ता केलाय नाही. एकनाथ महाराज एका अभंगावर त्याचं वर्णन आलंय. स्वर्ग मृत्यू पाताळाचा बघा